जय शिवराय। गेल्या व्हिडिओमध्ये आपण मीनाक्षी मंदिराला पाहिले। या व्हिडिओमध्ये आपण कांचीपुरम मधीलच नजदीक असलेले एकबरनाथ मंदिराला भेट देणार आहोत। जर तुम्ही कामाक्षी मंदिराचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ सुद्धा बघा। कांचीपुरम मध्ये असलेल्या या मंदिराला पल्लव घराण्यातील राजांनी बनवले होते। या मंदिराचा परिसर 25 एकर असून त्याला 4 प्रवेशद्वार आहेत। सर्वात उंच दक्षिण प्रवेशद्वार आहे, ज्याला 11 मंजिले आहेत, म्हणजेच तब्बल 60 मीटर उंचीचा हा मनोरा बांधलेला आहे। मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर अजून अनेक छोटी मोठी मंदिरे आपल्याला बघायला भेटतात। आत असलेल्या या मंदिरांचा प्रत्येकाचा एक वेगवेगळा इतिहास आहे। मंदिराच्या आत अनेक हॉल सुद्धा आहेत, पण सर्वात आकर्षणीय हॉल विजयनगर काळात बनवलेला 1000 स्तंभांवाला हॉल आहे। Splendor bikes, we are enjoying the there are show them for some can I turn camera back side। मंदिरातील शिल्पकला निखारताना डोळे तृप्त होतात की एवढ्या सुंदर कला कौशल्याचा आपल्याला वारसा लाभलेला आहे। मंदिराचा इतिहास सांगतो की मंदिराच्या आत असलेले आंब्याचे एक झाड 3500 वर्षांपूर्वीचे आहे। या एकाच आंब्याच्या फांद्यांवर वेगवेगळ्या चवीची आणि वेगवेगळ्या रंगांची फळे सुद्धा येतात। एका पौराणिक कथेनुसार याच झाडाच्या खाली आई पार्वतीने महादेवांची पूजा केली। माता पार्वतींनी त्या झाडाखालीच वाळूने शिवलिंग तयार करून त्यांची पूजा करायला सुरुवात केली। भगवान महादेवांनी त्यांच्या तपश्चर्याचा भंग करण्यासाठी आपल्या शिरावरील गंगेने सर्वत्र पाणी पाणी केले, पण माता पार्वतींनी तरीही तपश्चर्या चालूच ठेवली आणि त्या शिवलिंगाला मिठी मारली। भगवान शंकर या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि मातेला वरदान मागायला सांगितले। तेव्हा मातेने लग्नाची इच्छा व्यक्त केली आणि भगवान शंकरांनी पार्वती देवींशी विवाह केला। या मंदिराची संरचना 9व्या शतकात चोल घराण्यातील पल्लव राजांनी केली, पण बाकी विस्ताराचे श्रेय विजयनगर शासकांना दिले जाते। मंदिराचा रखरखाव आणि संरक्षण तमिळनाडू सरकार आणि संवर्धन विभागाकडे आहे। कधीतरी या ऐतिहासिक वास्तूंना भेट द्या। इतकी सुंदर शिल्प, इतके सुरेख नक्षीकाम की बघतच बसावं वाटतं। मंदिरामध्ये सुमारे 10 नाही 20 नाही तर तब्बल 1008 शिवलिंगे आहेत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।